मी नाही त्यातली कडीला वातली काहीसा हाच प्रकार आपल्याला आता बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला बघावयास मिळतोय। गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप झाले होते ते झाल्यानंतर आता त्यातला एक नेता गायब झालेला आहे। अर्थातच धनंजय मुंडे हे अगदी मीडिया समोरही येत नाहीये। अजून एक गोष्ट अशीच झाली की धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं स्टार प्रचारक म्हणून नेमण्यात आलं, तर त्यांच्याच पक्षाचे आमदार लोक त्यांना प्रकाश सोळंके यांनी त्यांना अपोज केला आणि ते विरोधातल्या लोकांच्या बैठका घेतायत, पक्षविरोधी कामं करतायत असा आरोप लावला। एकंदरीतच धनंजय मुंडे यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या वाढतानाच आपल्याला दिसत आहेत। काय आहे संक्षिप्त आपण याचा आढावा या व्हिडिओमधनं घेणार आहे। व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि तुमचे विचार नक्की या प्रकरणाबद्दल काय आहे, धनंजय मुंडे यांच्या गायब होण्यामागे काय कारण रिझन्स असू शकतात हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्की कळवा। तर आता सर्वप्रथम आपण बोलतोय ते धनंजय मुंडे यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांना ठार मारण्यासाठी 3 जणांना सुपारी दिल्याचे आरोप मनोजदादा जरांगे पाटील यांनी केले। ते आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी अक्षरशः म्हणजे ज्या दिवशी मनोजदादा जरांगे पाटील यांनी आरोप केले त्याच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नार्को टेस्ट करा, जरांगेंची नार्को टेस्ट करा, जरांगेंनीच हा बनाव बनवलेला आहे असा आरोप केला। त्यानंतर अगदी 1 तासातच मनोजदादा जरांगे पाटील यांनीही चला नार्को टेस्टला माझी तयारी आहे आणि केव्हा करायची, मी अर्ज भरायला तयार आहे असं त्यांनीही प्रत्युत्तर दिलं। त्यानंतर त्या दिवसापासून धनंजय मुंडे यांची सोशल मीडियाला किंवा वृत्तवाहिन्यांना ते अजिबात दिसलेले नाहीये। इव्हन काय तर आता जे काही प्रचार आता चालू झालेले आहेत जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याच्या प्रचारासाठीही ते परळीमध्ये दिसत नाहीये। आजच मनोजदादा जरांगे पाटील यांनी आरोप केलाय की धनंजय मुंडे हे पळून गेलेले आहेत परळीमधनं। आता त्यात किती सत्यता ते माहीत नाही, परंतु धनंजय मुंडे पुन्हा एकदा जसं वाल्मिक कराड यांना अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे अज्ञातवासात गेले होते तसेच आता ते कुठेतरी अज्ञातवासात गेले की काय असा प्रश्न पडलेला आहे। त्यांना स्टार प्रचारक म्हणून अजित पवार गटाने नेमलंही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी, परंतु त्याच्याच पक्षातल्या लोकांनी म्हणजे आमदार जे आहेत सिटिंग प्रकाश सोळंके यांनी त्यांच्यावर आरोप केलेला आहे आणि तसा खुलासा त्यांनी आपल्या पक्षाकडे केलेला आहे। एकंदरीतच धनंजय मुंडे यांच्यावरती खूप नाराजी आहे। बीड जिल्ह्यामध्येच राजकीय आणि सामाजिक आणि जे काही काम करतायत ते त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। पंकजा मुंडे यांनीही आता धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलणं टाळलेलं आहे, त्याही प्रसार माध्यमांच्या पुढे येत नाहीये। निश्चितच धनंजय मुंडे म्हणजे जी म्हण आपण स्टार्टिंगला वापरली त्या पद्धतीनेच त्यांचा काही यामागे खरंच हात आहे का किंवा त्यांच्या शांत बसण्यामागचं कारण काय हे आता तिथलीच जनता सांगू शकते, तिथले राजकीय विश्लेषक आपल्याला सांगू शकतात। कुणी असेल आपल्या कार्यक्रमामधले म्हणजे जे आपले ऑडियन्स असतील, आपले विचार कळवण्यास उत्सुक असतील, त्यांनी नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा की धनंजय मुंडे नेमकं त्या दिवशीपासून का गायब झालेले आहेत। मनोजदादा जरांगे पाटील यांनी आता आरोपही केलेला आहे की सरकार धनंजय मुंडे यांना पाठीशी घालतंय, त्यांच्यावर काही कारवाई करत नाहीये, त्यामुळे ते मुकाट परळीमधनं बाहेर पळून गेलेले आहेत। सो ह्या एकंदरीत या विषयावर बघितलं तर कुठेतरी धनंजय मुंडे जसं वाल्मिक कराड यांच्या केसमध्ये आपला हात येऊ नये म्हणून ते जसे बाजूला झाले होते तसंच हे मनोजदादा जरांगे पाटील यांना मारण्याच्या केसमधनं आणि जे पक्षांतर्गत जे काही विरोध होतोय त्यापासून लांब पळण्यासाठी तर ते अज्ञातवासात गेलेले आहेत की नाही नक्की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून व्यक्त करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।